सर्वांना सप्रेम जय भीम. बुद्ध ते बाबासाहेब या क्रांती प्रवासातील सर्व प्रज्ञा प्रतिभांना तुम्हा सर्वांच्या वतीने आणि मी स्वतः विनम्र अभिवादन करतो. आपल्या या लाखनी शहरामध्ये संविधान बचाव संघर्ष समिती, महाप्राज्ञा बुद्ध विहार मुरमाडी आणि ओबीसी सेवा संघ द्वारा आयोजित संविधान संस्कृती विचार संमेलन आदरणीय इजड खोब्रागडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर सुशांत कुमारजी, स्वागताध्यक्ष विकासजी पटले, उद्घाटकीय सत्रामध्ये रोशनजी जांभूळकर आणि अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करणारे आमचे सन्मित्र डॉक्टर सुरेशजी खोब्रागडे, रेवारामजी खोब्रागडे, आदरणीय विचारमंच आणि उपस्थित संविधानप्रेमी बंधू आणि भगिनींनो, या सभागृहात काही महत्त्वाची माणसं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन वाशिम चे अध्यक्ष आमचे सन्मित्र आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉक्टर प्रकाश राठोड सर आणि अनिलजी कानेकर सर ही महत्त्वाची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. बांधवांनो, या लाखनी शहरामध्ये संविधान संस्कृती संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाला महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी अशी आहे की आज आपल्या देशाचं जे वातावरण आहे हे अत्यंत दहशतीचं अशा प्रकारचं हे वातावरण आहे. या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आपण हे संमेलन घेत आहोत आणि म्हणून या संमेलनाला विशेष महत्त्व आहे. बांधवांनो, अलीकडच्या काळामध्ये संविधान गौरव संमेलन मोठ्या प्रमाणात होत आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी आम्ही नागपूर शहरामध्ये आपले तत्वज्ञ डॉक्टर यशवंत मनोहर सर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान गौरव संमेलन आम्ही घेतलं होतं. त्याच दिवशी गिरडला आमचे मित्र प्राध्यापक अरुण भगत यांनी संविधान गौरव संमेलन घेतलं होतं आणि आज या ठिकाणी संविधान संस्कृती विचार संमेलन होत आहे. ही फार आनंदाची बाब आहे. परंतु या आनंदाच्या बाबीला एक दुःखाचा किनारा आहे. तो दुःखाचा किनारा कोणता आहे? बांधवांनो, संविधान गौरव संमेलन कोण देत आहे? ही संमेलन घेणारी माणसं कोण आहेत?
संमेलन घेणारी माणसं ही आपली आहेत. ही आपली म्हणजे कोण? ही आपली म्हणजे केवळ बौद्ध. एक 4-5% बौद्धेतर लोक जर सोडले तर जवळजवळ ही संमेलनं घेणारी माणसं बौद्धच आहेत. माझ्या पुढे प्रश्न असा पडतो की केवळ संविधानाचा लाभ या बौद्धांनाच मिळाला आहे का? हे संविधान बौद्धांसाठीच निर्माण झालं आहे का? हा खरा प्रश्न आहे. खरं म्हणजे या संविधान सन्मानाच्या लढाईत प्रत्येक वंचित शोषित पीडित घटकांनी खांद्याला खांदा लावून पुढे येण्याची गरज आहे. तसं होत नाही, तसं झालं नाही आणि इथल्या शोषण सत्तेने तसं होऊ दिलं नाही, होऊ देणार नाही. त्या अटीच्या शर्तीच्या अधीन राहून तुम्हाला ते स्वातंत्र्य उपभोगावं लागतं. पण हे धार्मिक स्वातंत्र्य चौकात आलं, चौकटीत दिलेलं धार्मिक स्वातंत्र्य चौकात आलं, पण ते तिथं थांबलं ना, ते संसदेत केलं आहे ना. संविधानाला धर्माचा देश मंजूर आहे का? बरं, राज्याकरता कुठला धर्म असतो का? हा संविधान द्रोह आहे. त्या लोकांवरती खटले भरले पाहिजेत. संविधानाचं नाव घेत घेत तुमच्या संविधानाला संपवलं. अरे एका संविधानानं इतक्या सगळ्या लोकांचं रक्षण केलं आणि इतके सगळे लोक असताना एक संविधान आपण वाचू शकत नाही. काय करंट पण आहे देशामध्ये? 140 करोड लोकसंख्या आहे देशाची. 50% महिला आहेत. महिलांचं काय स्थान होतं या देशामध्ये? कुठे होते महिला? अरे आज तुम्ही सन्मानाने येत बसले आहात, उद्या म्हणत मोठीच राहिले ना तर तुम्हाला इथं बसणं सोडा. तुमचं काय होईल हे तुम्हाला माहित नाही. इतकी वाईट अवस्था येणार आहे. अरे किमान महिलांनी तर त्या समर्थन केलं पाहिजे संविधानाचं. पण या देशातल्या बायांमुळे होत आहे. अरे अरे काय 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 म्हणजे एक लक्षात घ्या, या लोकांना धर्माचं एवढं कळायला लागलंय, जातीचं एवढं कळायला लागलंय, ईश्वराचं एवढं कळायला लागलंय, विचारताच सोय नाही. संविधानाविषयी अनास्था आहे लोकांना. संविधानानं माणसाला जोडण्याचं काम केलं आहे. उद्या जर समजा दुनियेने ठरवलं की जगाला एकच संविधानाची गरज आहे तर जग म्हणे ते भारताचं संविधान घ्या. हे भारताचं संविधान संपूर्ण जगाला लागू करा. इतकं सामर्थ्य आपल्या संविधानात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या भाषणात म्हणाले की बांधवांनो, या देशामध्ये धर्म आणि ईश्वराला देशापेक्षा जर जास्त महत्व दिलं, प्राधान्य दिलं तर हा देश पुन्हा तुमचा पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर त्यावेळेस पारतंत्र्यात गेला तर कदाचित तिथून मुक्तता होईल याची सुतराम शक्यता नाही. आज तेच घडत आहे. आज तेच घडत आहे. या देशामध्ये धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली तुम्हाला विभाजित करण्यात येत आहे.
तुम्हाला वियुक्त करण्यात येत आहे, तुम्हाला परस्परांपासून तोडण्यात येत आहे. का तोडण्यात येत आहे? कारण तुमच्या लोकांमध्ये आंबेडकर वाद रुजता कामा नये. तुम्हाला संविधानाची ओळख होऊ नये, तुमच्यामध्ये संविधान संस्कृती रुजू नये. तर हे जर तुमच्यात रुजलं, तुमच्यात जर आंबेडकरवाद रुजला, तुम्ही जर एकत्र आलात, तर त्या लोकांची उचल मागणी झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. मुद्दा अस्तित्वाचाच आहे. म्हणून इतिहासभर हे लोक आपल्यासोबत कसे वागले याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही, कारण मुद्दा अस्तित्वाचा आहे. जशा उजेडाच्या संघटना असतात तशा अंधाराची संघटना असते. जसे आपण आपल्या अस्तित्वासाठी लढतो तसे ते देखील अस्तित्वासाठी लढतात. त्यांचं अस्तित्व गोरगरिबांच्या शोषणावर जर असेल तर त्यांना दोष देता येणार नाही, कारण त्यांना त्यांचं हित कळलं. त्यांना जसं त्यांचं हित कळते आहे, तुम्हाला तुमचं हित का कळू नये? तुम्हालाही तुमचं हित कळलं पाहिजे ना. हे सगळं तुमचे हित आणि तुमचे कल्याणाचे मार्ग, तुमचे मित्र, तुमचे शत्रू कोण आहेत याची ओळख व्हावी म्हणून अशा प्रकारच्या संमेलनाची गरज असते. आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश खोब्रागडे आणि देवाराम साहेबांनी हे संमेलन आयोजित केलं. या ठिकाणी या संमेलनाचं गांभीर्य, या संमेलनाचं महत्व आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. बांधवांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की संविधान केवळ 60 दिवस जर या देशातल्या राज्यकर्त्यांनी चालवलं तर हा देश महासत्ता होऊ शकतो. परंतु या देशातली जी धर्मांध सत्ता आहे त्या धर्मांध सत्तेच्या मनात जे काळं पिवळं आहे हे तुम्ही आम्ही ओळखून आहोत आणि म्हणून ते लागू करणार नाही. ते या देशाला धर्माचं राष्ट्र बनवणारच आहे, रामराज्य बनवणारच आहे. एक विचार करण्यासाठी गोष्ट अशी आहे की रामराज्याची संकल्पना काय आहे? रामराज्याच्या संकल्पनेमध्ये वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, श्रेष्ठ कनिष्ठत्व आहे, नाही का? म्हणजे पुन्हा तुम्ही तुमची जात श्रेष्ठ, माझी जात कनिष्ठ, ह्या सगळ्या भानगडी आल्याच ना. बांधवांनो, हा भारत संविधानाचा आहे आणि ज्या कोणाला हा भारत मंजूर नसेल, संविधानाचा भारत मंजूर नसेल, मी तो असं म्हणतो की त्या लोकांनी खुशाल आपलं मनुस्मृतीचं राज्य वेगळं करावं. या भारताच्या राज्यात तुम्हाला राहण्याची गरज नाही. जो कोणी राहील त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत, कारण संविधान संस्कृती ही माणसं जोडणारी संस्कृती आहे, मानवी कल्याणाचा विचार पेरणारी ही संस्कृती आहे. – 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यामध्ये शोषणाचे सगळे आविष्कार जळले, पण त्यांचे अंश काही शिल्लक राहिले. संविधान संस्कृती 50 ला लागू झाली तेव्हा या सगळ्या अंशाचा नायनाट होईल ही अपेक्षा होती.
पण या मनूचा टारखोला 70 वर्षात देखील मेला नाही. तो कुठल्या ना कुठल्या रूपात सतत उगवतो आहे. हा टारखोला मारण्यासाठी आपल्याला बाबासाहेब आणि फुल्यांचं केमिकल वापरावं लागते. फुले आणि बाबासाहेबांच्या केमिकल मध्ये जी धमक आहे या टारखोलाला संपवण्याची, त्यासाठी एक अट आहे. ती अट म्हणजे या देशातील संबंध शोषित पीडित लोकांनी एकत्र येण्याची. म्हणून बाबासाहेबांनी तुमच्या संविधानामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे, SC, ST, OBC, हे त्यासाठीच होतं. हे सगळे प्रकल्प जातीय निर्मूलनाचेच होते. हे माणसाला जोडणारेच प्रकल्प होते. संविधानाने जातीला आरक्षण दिलं नाही, कुठल्या धर्माला आरक्षण दिलं नाही, कुठल्या पंथाला आरक्षण दिलं नाही. आरक्षण तुमच्या प्रवर्गाला दिलं आहे. एका प्रवर्गात किती जाती येतात? ओबीसी मध्ये किती जाती आहेत? जवळपास 300-350 जाती आहेत. ह्या जाती जर एकत्र आल्या तर या समूहाचं कल्याण होईल. आणि हे सगळे समूह जर एकत्र आले तर सत्ता. कारण बहुजन या शब्दाचा अर्थ क्रांती असा होतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून भारताच्या संविधानामध्ये जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प राबवले गेले. आज तुम्हाला माहित आहे एससीचा प्रवर्ग आहे. हे मनातच एक गुट टाकला कोणतरी. एससीच्या प्रवर्गामध्ये अबकड काय लावून धरा, वर्गवारी करा त्याची. अरे काय सत्तेरच लावला लोकांना. वर्गवारी ज्या बाबासाहेबांनी या देशातून जातीचं निर्मूलन करण्यासाठी या प्रवर्गाची स्थापना केली, तुम्ही त्याला बरोबर खिंडार पाडत आहात, बरोबर तोडत आहात. हे तुमच्या का लक्षात येत नाही? आपल्याला माहित आहे ते आपल्याला एकत्र येऊ देत नाही. पण तुम्हालाही तुमचे अस्तित्वाच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजे ना. संविधान संस्कृती जन्माला येण्याआधी त्या देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण सर्वांनी बांधवा एकत्र येण्याची गरज आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर एकत्र आलात तर या विद्यमान सत्तेला आपण थोपवू शकतो. इतकं सामर्थ्य आपल्या एकीकरणामध्ये आहे. आणि या देशाचं संविधान तुम्हाला एक व्हायला सांगतं. तुम्ही त्या संविधानाच्या इच्छेनुसार जर एकत्र झालात तर या देशामध्ये क्रांती निश्चितच होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही क्रांती घडावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. कधीतरी या देशातल्या ओबीसी लोकांनी, आदिवासी लोकांनी, भटक्या विमुक्त लोकांनी स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे. की संविधान संस्कृतीचा उदय होण्यापूर्वी आपण कोण होतो, आपला सामाजिक दर्जा कसा होता, हा दर्जा ठरवणारे लोक कोण होते, ज्यांच्या हातात आपल्या जीवनाचा रिमोट होता, त्यांच्या डोक्यात आपल्या संबंधी कुठल्या प्रकारचा डाटा होता, आपल्याला माणूस म्हणून या लोकांनी का जगू दिलं नाही.
या सगळ्या प्रश्नांचा जर या लोकांनी विचार केला असता तर आज हेच लोक संविधानाच्या सन्मानासाठी अग्रेसर राहिले असते. परंतु या देशातील आदिवासींना चिंता नाही, या देशातील ओबीसींना चिंता नाही, या देशातील भटक्या विमुक्तांना चिंता नाही, चिंता आहे केवळ बौद्धांना. पण मला सांगा, इथल्या धर्मसत्तेने जर उद्या संविधान बदलून मनुस्मृती लागू केली तर नुकसान केवळ बौद्धांचंच होईल का? नुकसान सर्वांचंच होणार आहे. एकोणीसशे 1950 नंतर हा देश या संविधानाचा लाभार्थी आहे हे जर आपण मान्य करतो, हे मान्य सर्वच लोक करत असतील तर मग या लोकांच्या मनात अंतर्विरोध का निर्माण व्हावा? इकडे आणि तिकडे, या बाजूने की त्या बाजूला, हा किनारा की तो किनारा, असे द्विधा मनस्थितीमध्ये का असावे? ते भूमिका ही माणसं का निश्चित करत नाही? संविधान संस्कृतीमुळे बौद्धांना माणूस पण प्राप्त झालेला आहे हे मान्य आपण करतोच. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून हे जे बौद्ध लोक आहेत विशेषतः हे धर्मांध सत्तेच्या विरोधात सतत आसूड घेऊन उभे असतात. का उभे असतात? कारण ह्या लोकांनी टोटल धर्म, जात, ईश्वर नाकारला आहे. तो का नाकारला आहे? कारण बाबासाहेब सांगत होते की या देशाला धर्म एकत्र ठेवू शकत नाही. तुम्ही धर्माने एकत्र येऊ शकत नाही, तुम्ही जातीने एकत्र येऊ शकत नाही, तुम्ही वंशाने एकत्र येऊ शकत नाही, तुम्ही पंथाने एकत्र येऊ शकत नाही, तुम्ही प्रांताने एकत्र येऊ शकत नाही, तुम्ही भाषेने एकत्र येऊ शकत नाही. तर पंथाच्या, प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या वेगवेगळ्या अस्मिता आहेत. ह्या अस्मिता टोकदार आहेत. एक अस्मिता दुसऱ्या अस्मितेपेक्षा श्रेष्ठत्व गाजवत असते आणि हे श्रेष्ठत्व तुम्हाला एकत्र येऊन येत नाही. मग तुम्हाला एकत्र कोण करतं? एकत्र केवळ माणसं येऊ शकतात आणि एकत्र करण्याचं काम हे केवळ संविधान करत असते. आणि म्हणून बांधवांनो, या सगळ्या पार्श्वभूमीचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला 1950च्या आधीचा भारत आहे. 1950च्या आधी हा देश कसा होता? काय होते या देशामध्ये? या देशात धर्म होता, या देशात जात होती, या देशात अंधश्रद्धा होती, या देशात कर्मकांड होते, या देशात अस्पृश्यता होती, स्त्री दुय्यम होती. धर्माचं अधिराज्य होतं. ह्या धर्मप्रणित विषमतेच्या आगीत इथली माणसं जळत होती. अमानुष धर्मांधतेच्या वणव्यात या देशातली स्त्री सतत भाजल्या जात होती. काय भयंकर छळ होतो त्या बाईचा त्या काळात. नवरा मिळला की सगळे जाणे, तिचा केशोपन करणे, तिचा टक्कल करणे,
तिला जाळणे, तिच्यावर पुनर्विवाहाची बंदी होती, हे सगळे प्रकार होते ना. हे कसे काय विसरलो आपण? आज या देशाचा माहोल किती खराब आहे. या देशाचं वातावरण अत्यंत स्फोटक आहे आणि या स्फोटक वातावरणामध्ये संविधाननिष्ठ लोकांची भूमिका काय असली पाहिजे? तुम्ही कोणती भूमिका घेतली पाहिजे? आज हा प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा झाला आहे, हे लक्षात घ्या. ज्या गोष्टीमुळे हा देश एकत्र येऊ शकत नव्हता त्याच गोष्टी या देशामध्ये वारंवार घडत गेलेल्या आहेत आणि म्हणून या देशाचे 2 तुकडे झाले 1950च्या आधी. भारत आणि पाकिस्तान हे 2 तुकडे का झाले? कारण ज्या गोष्टीमुळे हा समाज एकत्र येत नाही, हे लोक एकत्र येत नाही, हा देश एकत्र राहू शकत नाही, अशाच गोष्टी या देशातले लोक वारंवार करत होते. धर्म तुम्हाला एकत्र बांधू शकत नाही, ती ताकद केवळ संविधानात आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये हे संविधान कोणाला अर्पण केलं आहे? कुठल्या देवाला धर्माला अर्पण केलं आहे का? शेवटचं वाक्य बा, हे संविधान आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहोत. कोणाप्रत? स्वतःप्रत. मग तुमची जबाबदारी काय आहे? इतका सगळा गोंधळ या देशात वाजला असताना आपण संविधानाचं ऐकत नाही. इतका निरकट्टपणा आपल्याकडे. तुमच्या हिताचे लोक कोण आहेत, तुमच्या अहिताचे लोक कोण आहेत, तुमचे शत्रू कोण आहेत, तुमचे मित्र कोण आहेत, हे तुम्हाला ओळखता येत नाही. सत्तेत बसलेले लोक कोण आहेत हे आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. ते लोक धर्माला मानणारे लोक आहेत, ते ईश्वराला मानणारे लोक आहेत. आणि त्या लोकांकडनं तुम्ही संविधान संस्कृती वाचवण्याची अपेक्षा करणार आहात का? ते वाचवणार का संविधानाला? ते तर मारेकरी आहेत संविधानाचे. 1950 नंतर या देशामध्ये संविधान संस्कृतीचा उदय झाला आणि लोकशाही जन्माला आली. हे लोकशाही केवळ 50 नंतर आली आहे त्या देशात? अजिबात नाही. अरे बुद्धाच्या काळात लोकशाही होती, सम्राट अशोकाच्या काळात लोकशाही होती. पण या लोकांनी बुद्धाला विरोध केला. बुद्धाला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध आहे ना. सम्राट अशोकाला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध आहे ना. आणि आज संविधानाला विरोध म्हणजे तुमच्या लोकशाहीला विरोध आहे. हे तुम्ही खरं म्हटलं म्हणजे ह्या सगळ्या जळत्या वातावरणामध्ये आपण आहोत. 2024 नंतरचं असं वातावरण असेल, ही निर्णयाचीच लढाई आहे. बांधवांनो, असं जर आपण गाफील राहिलो तर हा गाफीलपणा तुम्हाला आयुष्यभर तुमच्या वाट्याला मिळेल. आणि म्हणून आपण या सगळ्या वातावरणात सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला माहित आहे 2014 नंतर या देशामध्ये काय सत्यानाश होऊ राहिला. हा देश खरंच संविधानानुसार चालतोय का? मी दाव्यानं सांगतो तुम्हाला, सत्तेतल्या माणसांनी केवळ 60 दिवस म्हणजे 2 महिने इमाने इतबारे संविधानानुसार देश चालवा. हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार. केवळ 60 दिवस इमाने इतबारे. पण हे सगळे बेईमान लोक आहेत. या लोकांच्या मनात खोट आहे. हे गद्दार लोक आहेत. हे लोकशाहीचे हत्यारे लोक आहेत. आणि हत्यारे लोकांपासून तुम्ही तुमच्या संविधानाचा बचाव करणार असाल तर मलाही तुमच्या बुद्धीची कीव केली पाहिजे.
हा देश बंच ऑफ थॉट्सनुसार चालतो आहे. या लोकांना तुमचं स्वातंत्र्य मंजूर नाही. या लोकांना तुमचा भारतही मंजूर नाही. या लोकांना हिंदू राष्ट्र मंजूर आहे. या लोकांना तुमचा राष्ट्रध्वज मंजूर नाही. या लोकांना संघाचा भगवा मंजूर आहे. या लोकांना तुमचं संविधान मंजूर नाही. या लोकांना मनुस्मृती मंजूर आहे. आणि या मनुस्मृतीच्या राज्यासाठी उद्या 22 तारीख काय तमाशा होणार आहे तुम्हाला माहित आहे. संविधानाला अरे आज संविधान जिवंत आहे ना. एखादी सत्ता एखाद्या धर्माला पुरस्कृत करत असेल तर तो देशद्रोहच आहे, तो संविधानद्रोह आहे. संविधानाच्या आर्टिकल 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे तुम्हाला, पण ते विशिष्ट अटीवर दिलं आहे.